भोरच्या नसरापूरमधील आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी. नराधम कांबळेला फाशी द्या अशी पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी. भोरमधील आरोपीला फाशीच देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन, तर कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांना निर्देश. महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा लागू झाला पाहिजे, आमदार रोहित पवार यांची मागणी. दोन 2029 मध्ये भाजप शिवसेना स्वतंत्र लढू शकते, शिवसेना नेते संजय शिरसाट यांचं महत्त्वाचं वक्तव्य. टीसीएस प्रकरणामधील आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार, महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल, टीसीएस लैंगिक छळ प्रकरणामध्ये निदा खान संशयित आरोपी. बीडच्या परळीमध्ये दर सोमवारी मांस विक्री बंद राहणार, भाविकांच्या भावना लक्षात घेऊन पालिकेचा महत्त्वाचा निर्णय. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची स्वागत यात्रा, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष. महापौरांकडून नालेसफाई आणि रस्ते बांधकामाची पाहणी, चेंबूर, वडाळा, कुर्ला, बीकेसी मधल्या नाल्यांची ऋतू तावडे यांनी केली पाहणी. अमरावतीच्या परतवाड्यामधील मुख्य आरोपींची पोलीस कोठडी संपणार, उझैर खान आणि इक्बाल खानला आज न्यायालयामध्ये हजर करणार. भारत सरकारकडून आपत्कालीन प्रणालीची चाचणी, एकाच वेळी सगळ्यांच्या फोनवर सायरन वाजवून अलर्ट, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही फक्त चाचणी, सरकारचं आवाहन. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा यंदाचा निकाल 89.79%. यंदा 12वीच्या निकालामध्ये 2.9% घट, यंदाही मुलींची आणि कोकण विभागाची बाजी. नीट आणि यूजीच्या परीक्षांमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12:05 रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक. रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण, वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात, नाशिकच्या द्राक्ष निर्यातीमध्ये मोठी घट. येवला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 36 गावांसह 37 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. उष्णतेमुळे बुलढाण्यामधील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड, अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये 49% जलसाठा. श्रीरामपूरमध्ये कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानं केली वडिलांची हत्या, दत्तनगर भागातील घटनेमुळे परिसरात खळबळ. कीर्तनकार इंदोरीकरांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा, इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी. संगमनेरमध्ये 100 एकरवर होणार थाटात लग्न. इराणच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांची मोठी हानी, शस्त्रसामग्रीसह अत्याधुनिक प्रणालीचं नुकसान. 8 देशातील 16 लष्करी तळ उद्ध्वस्त. ट्रम्प यांचा युरोपियन युनियनच्या कार ट्रकवर 25% टॅरिफ.
पुढच्या आठवड्यापासून कर लागू होणार, ट्रम्प यांची माहिती. शाळांना सुटी, कोकणात पर्यटकांची गर्दी. रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले.